वर्तमाने नाम संवत्सरे श्री भारतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्यदेशे त्यांच्यासमोर काही मागायचे धाडसच होत नाही मला. उलट मी देवीचे आभार मानण्यासाठी आहे. जे काही देवीने दिलेलं आहे, सगळ्या एवढं नाव दिलं आहे, वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे, सगळ्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे, हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिलं आहे ते असंच आनंद द्यावा. ईश्वरांच्या कृपेने रेणुकाईच्या कृपेने मुंडे साहेबांचं स्वप्न, मुंडे साहेबांच्या निमित्ताने असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं. बदलापूर प्रकरणामधला जो आरोपी होता अक्षय शिंदे, तर त्याचा एन्काउंटर झाला. त्याचा अहवाल आज कोर्टामध्ये सादर झाला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं 5 पोलीस त्याला जबाबदार त्या एन्काउंटरला. जे कोर्टात सांगितलं त्याला मी काही वेगळं बोलू शकत नाही आणि मला त्याच्याविषयी कुठलीही माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही. काही 2 घटना आपल्या राज्यामध्ये घटना आहे. त्या मुलाची हत्या झाली, मारलं झाला, अंतर्गत प्रेम विवाहाच्या मुलीची हत्या झाली. अशा प्रकारच्या घटना या होऊ नये अशी समाजरचना व्हावी. आपण पुढे जायच्याऐवजी मागे चालतो. प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत जातो. आपल्या समाजामध्ये मुलांना, मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाही. तर अशा प्रकारचं जे कोणी वागतंय ते असुरी शक्ती चूक आहे. त्यांना कठीण आणि कठोर शिक्षा आहे. पालकमंत्रीपदावर विचारतो त्याच्याशिवाय तुम्ही एवढ्या वर आल्याचं कसं चालेल? सगळे शांत ऐका. तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचं ते लावतो. पण कधी नाही मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही. आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी 1 टर्म मंत्री राहिले 5 वर्ष, तेव्हा मी तिची पालकमंत्री होते. आता जे मला मंत्री आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं, तर म्हटलं बीडचं दिलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता. पण जालन्यातही खूप आनंद आहे, लोक आनंद आहेत. आता शेवटी माझं काम जिथून माझा मतदारसंघ तिथली सेवा करणे. याचा अर्थ मी या जेव्हा नारळ अजिबात उलट जालन्यात जल्लोष चालू आहे, खूप आनंदाने लोक माझं स्वागत करतात आणि जालन्यासाठी चांगल्या प्रकारची संधी मला मिळते. बीड तर मी माझंच आहे, बीडसाठी तर मी कामच करणार आहे. तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलंही चॉईस असण्याचं कारण नाही. जो पक्षाने निर्णय दिला, विधान परिषद लढवली, मी मान्य केलं. पहिले मला मंत्रिपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं. मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार्ज घेऊन मी कामाला लागली. रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावरती मी रोज काम करते. तर मला काम करणं महत्त्वाचं वाटतं. काम कोणतेही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच आहे. तेवढंच प्रेम करणारे लोक जालन्यात देखील आहेत. एक शेवटचा प्रश्न बीडसाठी बीड जिल्ह्याला पण एकाही मुंडेकरांच्या एकाही माणसाला पालकमंत्री पद दिलं नाही. याला षडयंत्र वाटतं का? मी असं काही मानत नाही. मी प्रेसमध्ये आधीही म्हणलं होतं, जर अशी कुणाची परिस्थिती असेल असं वाटतंय तर हे मंत्रिपद अजितदादांनी घ्यावं. हे मी खूप आधी म्हणले, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा आल्या तिथे सकाळी नागपूरला तेच आहे आणि मी त्यांच्याबरोबर आम्ही अजून काम करणार. माझ्या मनामध्ये या दोघींची टीम रेणुका मातेच्या द्वारामध्ये आहे. मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हाकान तो जिल्हाकान मी काही चॉईस दिलेला नाही. पण नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असाव्या. एवढे वर्ष मी काम केले तर ते निसर्ग आहे. ह्याच्यात काही नाराज काही अमुक तमुक असा अजिबात अशा बातम्या लावूनच कृपया बंद केली. काही माझा एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मसाजोगला गेल्या नाही म्हणून टीका केली जाते. जाणार का ती मसाजोगला देशमुख कुटुंबाची भेट देणार दादा? मी त्यांच्या केला त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली. याचा मला घेऊ द्या आधी, मग तू घे, शेवट घे. आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधी माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाणं, त्या मृत्यूच्याबद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय. त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही. माझ्या ईश्वराला, मला आणि माझ्या जनतेला, देशमुख परिवारालाही माहिती आहे
यामध्ये माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. का नसेल बरं माझी सहानुभूती? का कोणी कोणाला मारलंय तर त्याविषयी सहानुभूती नसेल, तुम्हाला नसणार, जरूर असणार. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कशाबद्दल? भावासाठी साकडं घातलं, काय साकडं घातलं देवीकडे? काही आज कुणासाठी साकडं घातलं? काही शेवटचा प्रश्न आहे. बीडसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज भारताने खो खोचा सामना जिंकलेला आहे. छान प्रश्न विचारला बरं. असे प्रश्न तुम्ही ट्विट केलात ना ते. खूप खूप आनंद वाटला आणि खो खोमध्ये माझ्या माझ्या मनापासून अभिनंदन. अशी बीडमध्ये मुलं व्हावे, जगात नाव कमावं अशासाठी आम्ही काम करावं एवढीच प्रेरणा मला. उद्धव ठाकरे